तरंग चौथा परिच्छेद 53 क्रमांकाचा आत्मज्ञान म्हणजेच ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार त्या संबंधीचे विचार ग्रंथकार आपल्यासमोर ठेवत आहेत. तरंग चौथा परिच्छेद 53 क्रमांकाचा आत्मज्ञान नाम ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार. चालू विषय असा आहे की जीव याचं लक्षण केलं. चेतनेम यद अधिष्ठानम लिंगदेहश्च पुन्हा छायालिंग देहस्तात तत्संगो जीव उच्यते. अंतकरण अधिष्ठान चैतन्य अधिष्ठान चैतन्याचा अंतकरणामध्ये पडलेलं प्रतिबिंब त्याला जीव असं म्हणतात. या जीवापैकी मी ब्रह्म असं ज्ञान होतं कोणाला? कुटस्थाला होतं म्हणावं तर तो असंग निर्विकार उदासीन आहे. बुद्धीला होतं म्हणावं तर ती जड आहे. राहता राहिला बुद्धिस्थ चिदाभास त्यालाच मी ब्रह्म असं ज्ञान होतं. तर म्हटले ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्मज्ञान कसं होईल? तर त्याकरता आभासाच्या 7 अवस्था सांगून 5व्या अवस्थेमध्ये त्याला मी ब्रह्म असं ज्ञान होतं, अपरोक्ष ज्ञान यामध्ये. पण आमचा प्रश्नच राहिला, ब्रह्माहून भिन्न असणाऱ्या चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान होईल कसं? मग 2 अधिकरणापैकी बाद समानाधिकरणाच्या द्वारा चिदाभासाला मी ब्रह्म असं ज्ञान व्हायला हरकत नाही, अशा पद्धतीचा विचार झाला. अहम या वृत्तीमध्ये दोघाचं ज्ञान होतं. जसं मेहून हा एक शब्द पती पत्नी दाम्पत्याचं ज्ञान करून देतो त्याप्रमाणे, तसं अहम या वृत्तीमध्ये कुटस्थ आणि चिदाभासाचं ज्ञान होतं. पण मग ते तिथे 2 प्रश्न केले, त्यात पोट प्रश्न पुन्हा 2 केले. ते क्रमाने होत असेल तर क्रमाने होतं का? आणि क्रमाने होत असेल तर अगोदर कोणाचं? आणि युगपत होत असेल तर ते 2 दीपाप्रमाणे होतं की काय? तर गुरुदेवाने सांगितलं ते क्रमाने होत नाही, म्हणजे अगोदर कोणाचं होतं हा प्रश्न राहिला नाही. आणि ते युगपत होतं पण 2 दीपाप्रमाणे न होता समीप देशीवरती असणाऱ्या दीप घटाप्रमाणे होतं, अशा पद्धतीचा विषय सांगितला. बरं ठीक आहे, आता मला ब्रह्मज्ञान व्हावं असं वाटतं. गुरुदेवाने सांगितलं मग तुला बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती सांगतो. मग ज्या वेळेला गुरुदेव म्हणू लागले बाह्य पदार्थावर 2 आवरण, अंधकाराचं आणि अज्ञानाचं. तो म्हटला जड पदार्थ तो पहिलाच अज्ञानाने आवृत्त आहे, जड आहे, त्याच ठिकाणी अज्ञान तत्कृत आवरण कसं? कारण जडाला अधिष्ठान होत नाही. म्हणजे आभासाच्या 7 अवस्था सांगताना हा प्रश्न का केला नाही? म्हटले आभास जड नसल्यामुळे कुटस्थ असली चैतन्याच्या ठिकाणी असणाऱ्या अज्ञान तत्कृत आवरणाचा अभिमान त्याला झाला असावा, म्हणून आपण बोलले असावा. पण आता घट जड असल्यामुळे त्याला तसा अभिमान होणार नाही, म्हणून आता शंका आली. तर गुरुदेवाने त्याचं उत्तर दिलं, बरोबर आहे, अज्ञान हे खरं चैतन्याच्या आश्रित आहे, जडाच्या आश्रित नाही. जसं मुक्याची तोंड बांधण्याची आवश्यकता नाही, तसं जड असणाऱ्या घटाच्या ठिकाणी अज्ञान तत्कृत आवरण असण्याची आवश्यकता नाही. पण त्या अज्ञानाचा विलक्षण स्वभाव आहे. ते चैतन्याला तर आवृत्त करतं, पण चैतन्य जे स्थित जड पदार्थाला देखील ते आवृत्त करतं, म्हणून आम्ही घटाश्रित अज्ञान आणि तत्कृत आवरण म्हणालो, असं गुरुदेवाने उत्तर देऊन मग प्रत्यक्षाचं लक्षण केलं. अंतकर्म वृत्ती आणि विषय यांचे एक देहस्थितित्व झाल्याच्या नंतर होणारं जे ज्ञान आहे त्याला प्रत्यक्ष म्हणजेच अपरोक्ष ज्ञान म्हणतात. आणि मग ज्ञानात 2 प्रकार केलेत, अपरोक्ष आणि परोक्ष. मग शिष्याने म्हणायला लागला, गुरुदेव स्मृती ज्ञान आणि परोक्ष ज्ञान दोन्हीचा आकार तर सारखाच आहे. अंतकरण वृत्तीने आतल्या पदार्थाचा आकार धारण करणं, मग 2 लक्षण करण्यापेक्षा स्मृतीला परोक्ष म्हटलं तर नाही चालणार का? तर गुरुदेवाने सांगितलं स्मृती ज्ञानाला परोक्ष किंवा प्रमा म्हणता येणार नाही. मग म्हटले का बरं म्हणता येणार नाही? प्रमा म्हणजे काय, प्रमाण म्हणजे काय, आणि ती कोणती आहेत? मग सांगितलं प्रमाणजन्य यथार्थ ज्ञानाला प्रमा म्हणतात, आणि प्रमेयचं जे करण आहे त्याला प्रमाण म्हणतात. आणि अशी प्रमाणं 6 आहेत: प्रत्यक्ष, अनुमान, शब्द, उपमान, अर्थापत्ती आणि अनुपलब्धी. आता त्यामध्ये प्रत्यक्ष प्रमाणामध्ये अनुपलब्धी प्रमाणाचा आणि अनुमान प्रमाणामध्ये अर्थापत्ती आणि उपमान प्रमाणाचा अंतर्भाव करावा, आणि बाकी काही प्रमाण मानण्याची आवश्यकता नाही, असं काही ग्रंथकार म्हणतात. पण मात्र हे 6ही प्रमाण मानण्याची कशी नितांत आवश्यकता आहे. भलेही प्रबल प्रमाण शब्द प्रमाण आहे, पण इतर प्रमाणाचा शब्द प्रमाणे प्रतिपादन केलेला जो सिद्धांत आहे त्याकरिता भेदबाधक अभेद साधक अशी युक्तिक अद्वैत ब्रह्मचिंतन अर्थात मनन करण्याकरता इतर प्रमाणाची उपयोगिता कशी आहे, हा विषय पंडित साधू निश्चलदासजींनी वृत्तीप्रभाकर नावाच्या ग्रंथामध्ये विस्ताराने दिलेला आहे. अशा पद्धतीचा विषय सांगून
प्रमा याचं लक्षण केलं. प्रमाणजन्यत्वे सती, स्मृतिभिन्नत्वे सती आणि अबाधित अर्थविषयत्वं प्रमाज्ञानत्वं. प्रमाणजन्य असावं, स्मृती भिन्न असावं आणि अबाधित अर्थाला विषय करणारं जे ज्ञान त्याला म्हणतात प्रमा. त्यात दोन प्रकार पाडलेत, प्रमा आणि अप्रमा. प्रमाण 6 असल्यामुळे प्रत्यक्ष प्रमा, अनुमिती प्रमा, शाब्दी प्रमा, उपमायती प्रमा, अर्थापत्ती किंवा अन्यथा अनुपपत्ती प्रमा आणि अनुपलब्धी किंवा अभाव प्रमा असे प्रमेयचे पोटभेद झाले. आणि अप्रमेय 2 प्रकार पाडलेत, यथार्थ अप्रमा, अयथार्थ अप्रमा. यथार्थ का तर व्यवहार दशेमध्ये बाद होत नाही, पण अप्रमा का कुठल्याही प्रमाणापासून झालं नाही. उदाहरण द्या तर स्मृती ज्ञान, जीवाला होणारं सुखदुःखाचे ज्ञान आणि ईश्वरला मायावृत्तीने होणारं जगताचं ज्ञान, हे 3 उदाहरणं दिले. आणि अयथार्थ का तर व्यवहारात बाधित होतात आणि अप्रमा का कुठल्याही प्रमाणापासून झाले नाही, त्याचं संशय ज्ञान, भ्रांती ज्ञान आणि स्वप्नाधिकाचं ज्ञान असे उदाहरण आपण पाहिले. शिष्याने पुन्हा शंका केली, गुरुदेव अबाधित अर्थ विषयत्व प्रमाज्ञानत्व एवढं जर लक्षण केलं तर स्मृतीला प्रमा म्हणण्याला हरकत नाही. गुरुदेव म्हटले, म्हणता आलं असतं कधी, ज्ञान आणि स्मृती हे 2 शब्द कार्यकारण भावाचे वाचक असते तर. पण ज्ञान आणि स्मृती हे कार्यकारण भावाचे वाचक नसून ते एक प्रकारचे अपर संज्ञा आहे. ज्ञान तरी ज्ञान आहे, स्मृती तरी ज्ञानच आहे. जसं मृतिका कारण आहे, घटकार्य आहे, तसा कार्यकारण भाव त्यांच्यामध्ये नाही. फक्त अनुमानादी प्रमाणाद्वारा अंतःकरण वृत्ती आतल्यात पदार्थाचा आकार धारण करत असेल त्याला ज्ञान म्हणतात. तर कोणतं ज्ञान, तर ओळख पटण्याकरता म्हणले परोक्ष ज्ञान. आणि अनुमानादी प्रमाण पुन्हा अंतःकरण वृत्ती आणि विषय यांचं एकदी स्थितित्व झालं का त्या ज्ञानाला म्हटले अपरोक्ष ज्ञान. आणि संस्कारजन्य जे ज्ञान आहे त्याला म्हटलेलं आहे स्मृती ज्ञान. आणि मग स्मृतीला परोक्ष प्रमा का म्हणता येणार नाही, भले ती अबाधित अर्थाला विषय करत असली तरी स्मृती प्रमाणजन्य नाही. प्रमा ही प्रमाणजन्य असते. बरं, स्मृतीहून भिन्न नाही, स्मृतीहून भिन्न असते. म्हणून अबाधित अर्थ विषय तुम्ही एवढं लक्षण करता येणार नाही असा विषय करून हा विषय थांबवला. आणि मग करण आणि कारण यातील फरक स्पष्ट केला. याचे यावत कार्याला कारण ठरतं त्याला साधारण कारण असं म्हणतात. आणि ईश्वर इच्छा, ईश्वर ज्ञान, ईश्वर प्रयत्न, काल, दिशा, अदृष्ट म्हणजेच अपुण्य, प्राग अभाव, प्रतिबंधक अभाव असे 9 साधारण कारण सांगितले. आणि एकाच कार्याला कारण ठरतं त्याला साधारण कारण असाधारण कारण सांगितलं. त्यामध्ये उपादान, निमित्त, सहकारी, अन्यथा सिद्ध असे प्रकार पाडून असाधारण कारणालाच करण असं म्हणतात. असा करण आणि कारणातला फरक आपल्यासमोर ग्रंथकाराने ठेवला. आणि मग एकाच चैतन्याला उपाधी भेदाने वेगवेगळी नावं येतात. जसं एकाच पाण्याला स्थल भेदाने वेगळी नावं येतात. तळ्यातलं पाणी, पाटातलं पाणी, नंतर आळ्यातलं पाणी अशी नावं येतात. तसं अंतकरणाची उपाधी लागली का प्रमातृ चैतन्य, अंतकरण वृत्तीची उपाधी लागली का प्रमाण चैतन्य, विषयाची उपाधी लागली का प्रमेय किंवा विषयी चैतन्य, आणि विषयाकार झालेल्या वृत्तीची उपाधी लागली आहे ना का त्याला प्रमा किंवा प्रमेती चैतन्य. आणि मग जे प्रमातृ चैतन्य आळ्याच्या स्थानी, प्रमाण चैतन्य पाटाच्या स्थानी, विषयी चैतन्य ते आळ्याच्या स्थानी आणि विषयाकार झालेली वृत्ती ही आळ्याच्या आकाराच्या झालेल्या पाण्याच्या स्थानी. अशा पद्धतीने हा एक विषय सांगून मग उपाधी कशाला म्हणतात, तर जी वस्तू जितक्या देशात राहते तितके देशस्थित पदार्थाला आपण वेगळं राहून वेगळं करून दाखवते ती उपाधी करणं शिष्कोली. आणि मग विशेषण कशाला म्हणतात, म्हणजे जी वस्तू जितक्या देशात राहते तितक्या देशस्थित पदार्थाला आपल्या धर्मासह वर्तमान वेगळं करून दाखवते त्याला विशेषण असं म्हणतात. आणि मग उपाधी आणि विशेषण या दोघातला फरक सांगितला. व्यावर्तकत्व हे दोघांच्या ठिकाणी आहे, परंतु आपल्या धर्मासह व्यावर्तकत्व असेल तर त्याला विशेषण म्हणतात, आणि आपण वेगळं राहून व्यावर्तकत्व असेल तर त्याला उपाधी असं म्हणतात. आणि मग ते विशेषणालाच 2 शब्द आले, व्यावर्तक किंवा परिच्छेदक, आणि विशिष्टाला व्यावृत्त किंवा परिच्छिन्न, आणि ज्यांच्यापासून वेगळं केलं गेलं त्यांना व्यावर्ते किंवा परिच्छेद्य अशा संज्ञा आल्या. आणि मग प्रमातृ चैतन्याचा विचार करत असताना मुळात चैतन्य एकच आहे, पण अंतकरणामुळे त्याला 2 नावं, अंतकरण वृत्तीमुळे 2 नावं आणि विषयामुळे 1 नाव अशी 5 संज्ञा त्याला ह्या 3 उपाधीमुळे येतात.
विशेषणाच्या धर्माप्रमाणे अंतकरण जर त्याचं ज्ञान करून देऊ लागलं का त्याला प्रमातृ चैतन्य संसारी असं म्हणतात. आणि उपाधीच्या लक्षणाप्रमाणे अंतकरण वेगळं राहून ज्ञान करून देऊ लागलं की त्याला साक्षी चैतन्य आत्मा प्रत्येक असं म्हणतात. आणि अंतकरण वृत्ती त्याचं विशेषण झाले का प्रमाण चैतन्य म्हणतात. विषय त्याचं विशेषण झालं का प्रमेय चैतन्य म्हणतात. आणि विषयाच्या आकाराची वृत्ती असं विशेषण घेतलं का त्याला प्रमा किंवा प्रमिती चैतन्य असं म्हणतात. मग ज्ञानी आणि अज्ञानातला फरक पाहिला. ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो ज्ञानी, ज्याचा अंतकरण उपाधी आहे, क्षमा करा, ज्याचा अंतकरण विशेषण आहे तो अज्ञानी, ज्याचा अंतकरण उपाधी आहे तो ज्ञानी, आणि ज्याचा अंतकरण उपलक्षण आहे तो मुक्त, असा आपण फरक पाहिला. आणि मग अवच्छेदवाद आणि आभासवाद यातील युक्ता अयुक्तता. मग अवच्छेदवाद आणि आभासवादामध्ये फरक काय? आभास काढला का झाले अवच्छेदवादी, आणि त्यातच आभास टाकला का ते झाले आभासवादी. व्यापक असणाऱ्या चैतन्याला किंवा अंतकरण किंवा माया अवच्छिन्न जे चैतन्य त्याला जीवेश्वर म्हणावं, हे झाले अवच्छेदवादी. आणि साभास अंतकरण किंवा माया अवच्छिन्न चैतन्याला जीवेश्वर म्हणावं, हे झाले आभासवादी. पण मग अंतकरण घ्या किंवा साभास अंतकरण घ्या, विशेषणाशिवाय चैतन्याच्या ठिकाणी जीव असा व्यवहार होत नाही. या दोन्ही वादाला ही गोष्ट मान्य आहे, असा एक विषय पाहिला. आणि मग शेवटी विशिष्टावर प्रतीत होणाऱ्या धर्माचा विचार करत असताना कधी विशेषणाचे धर्मविशेष्यावर विशिष्टावर, तर कधी विशेषणाचे, कधी विशेष्याचे, कधी विशेषण आणि विशेष्याचे धर्मविशिष्टावर आपल्याला दिसतात. विशेषणाच्या धर्माचा विशिष्टावर ठिकाणी घडलेला व्यवहार म्हणजे घटाकाशाचा नाश झाला. विशेष्याचा धर्म विशिष्टावर दिसला, त्यामध्ये कुंडलवान पुरुष निद्रिस्त आहे या वाक्यात. आणि आपलं विशेषण आणि विशेष्य दोघांच्या धर्माची प्रतीती विशिष्टावर आली. याच्याकरता उदाहरण शेषरी युद्धात गेला, अशी उदाहरणं बघून मग अंतकरण चैतन्याचं विशेषण आहे का उपाधी आहे? खरं तर ते विशेषण नाही आणि उपाधी नाही. पण विशेषण उपाधीच्या भाषेचा प्रयोग केल्याशिवाय ते आपल्याला कळत नाही, म्हणून ग्रंथकाराने हा प्रयोग केलेला आहे. पण त्यातली त्यात अंतकरण विशेषण म्हणण्यापेक्षा उपाधी म्हणणं चांगलं, उपाधी म्हणण्यापेक्षा उपलक्षण म्हणणं चांगलं, आणि उपलक्षण म्हणण्यापेक्षा त्याचा त्रैकालिक अत्यंत अभाव असून अधिष्ठान ब्रह्म मी आहे हे कळणं हे सर्वात उत्तम आहे. आणि त्याच्याकरता हा प्रकार आहे. मग पुन्हा अवच्छेदवाद आणि आभासवाद याच्यामध्ये युक्त अयुक्तता म्हणजे सोपपत्ती कोणता आणि त्रुटीयुक्त कोणता याचा विचार करत असताना अवच्छेदवाद हा त्रुटीयुक्त आहे, सोपपत्तिक संयुक्तिक तो नाही. आणि आभासवाद मात्र सोपपत्तिक संयुक्तिक असल्यामुळे उपदेश शास्त्री या ग्रंथामध्ये किंवा पंचदशीमध्ये आणि विचारसागरामध्ये विशेषत्वाने विद्यारण्य स्वामी असतील, पंडित साधू निश्चलदासजी असतील, भगवत पुच्छपाद श्रीमद आद्याचार्य शंकराचार्य असतील, या सगळ्याच महापुरुषाने साधूचं त्यांचा अंतकरण असल्यामुळे सर्वशव्य असा मंद मुमुक्षूचा अधिकारीचा विचार करून आभासवादाचा पुरस्कार केलेला त्यांनी आपल्याला दिसतो. कारण अंतकरण पंचमहाभूतकार्य अंतकरण अवच्छिन्न चैतन्याला जर तुम्ही जीव म्हणता तर पंचमहाभूतकार्य घटावच्छिन्न चैतन्याला सुद्धा जीव म्हटलं पाहिजे, अशी आपत्ती आक्षेप अवच्छेदवादात येतो. म्हणत नाही, पण का म्हणत नाही उत्तर देता येत नाही. आणि वेदांत त्या आभासवादाला विचारलं तर ते म्हटलं आम्ही म्हणत नाही. का म्हणत नाही? तर ज्याच्यामध्ये जरी पंचमहाभूत कार्य घटही आहे आणि अंतकरण आहे, पण अपंचकृत पंचमहाभूताच्या मिलित सत्वांशाचं कार्य अंतकरण असल्यामुळे त्याच्यामध्ये चैतन्याचं प्रतिबिंब आहे चिदाभास, आणि घटामध्ये नाही, म्हणून घटाला आम्ही जड म्हणतो आणि अंतकरणाला आम्ही चेतन असं म्हणतो. पुन्हा मग दोन्ही कार्य पंचमहाभूताचं एकामध्ये चिदाभास व्हावं आणि एकामध्ये का होऊ नये म्हटले, जसं की एकाच पृथ्वीचं कार्य अंतकरण आणि आपला भिंत आणि आरसा आहे, पण भिंतीत प्रतिबिंब होत नाही ना आरशात प्रतिबिंब होतं. त्याप्रमाणे एकाच पंचमहाभूताचं कार्य जरी अंतकरण आणि घटपटादी पदार्थ असले तर मिलित सत्वांशाचं आधिक्य असल्यामुळे प्रतिबिंब होतं चिदाभासरूपी, आणि घटपटाधिकामध्ये होत नाही असं उत्तर दिलं. आणि म्हणून मग द्विविध प्रकाशनयुक्त असतो तो चेतन म्हणजे जीव, आणि एकाच प्रकाशनयुक्त असतो तो जड.
घटपटादी पदार्थ. मग द्विविध प्रकाश कोणता? एक पहिला, जसं भिंतीवर पहिला सूर्याचा सामान्य प्रकाश आणि आरशाद्वारा पाडलेला कवडशाचा एक दुसरा विशेष प्रकार, तसा कूटस्थ चैतन्याचा पहिला सामान्य प्रकाश आणि चिदाभासरूपी कवडशाचा झालेला दुसरा प्रकाश, अशा दोन प्रकाशाने युक्त असतं त्याला जीव म्हणतात आणि एकाच प्रकाशाने युक्त असतं त्याला जड असं म्हणतात. असा विषय पाहिला. आणि मग प्रमाण आणि प्रमा या दोन चैतन्याचा फरक शेवटी आपण पाहिला. खरं प्रमाण आणि प्रमा चैतन्यामध्ये फरक फारसा नाही, अगदी अकिंचित सामान्य फरक आहे. लंबयमान अंतकरण वृत्ती आहे त्यावेळेला तिला प्रमाण चैतन्य म्हणतात आणि विषयाकार झाली की तिलाच प्रमा चैतन्य म्हणतात. एवढाच प्रमाण आणि प्रमा चैतन्यामधला फरक आहे असा विषय पाहून झाल्याच्या नंतर मग आता ब्रह्मज्ञान आणि आत्मज्ञान होण्याचा प्रकार सांगतात. ज्याच्याकरता एवढा पहिल्या तरंगाच्या आरंभापासून ते चतुर्थ तरंगाच्या 52 परिच्छेदापर्यंत आपण विचार केला तर त्याचा पगाराचा दिवस म्हणजे फलश्रुतीचा दिवस हा आज आहे. जसं 7 दिवस सप्ताह झाल्याच्या नंतर जे कालाचे कीर्तन म्हणजे ते एक प्रकारचा आपण 7 दिवस केलेले सेवेचं फळ म्हणून आपण पाहतो. तशा पद्धतीने इतके दिवस आपण जे चिंतन केलं त्याचं प्रयोजन म्हणजे फलश्रुती काय असेल तर ती ही आहे ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होण्याचा प्रकार. आणि तो आता ग्रंथकार आपल्यासमोर ठेवतात. मग ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होण्याचा प्रकार सांगत असताना इथे सुद्धा पहिले बाह्य पदार्थ ज्ञानाची रीती आपल्यासमोर थोडीशी सांगत असताना काय बोलतात ते आपण पाहूया. इथे शांतीब्रह्म आपले बाबा म्हणत असतात, संपूर्ण असणारं अहितापासून काढती हित देऊन वाढविती नायगा श्रुती प्रवृत्ती माऊली जगा. सगळ्या तत्वज्ञानाचं सार म्हणजे काय असेल तर भारतीय दर्शन म्हणजे वेद आहे. वेदाचं सार म्हणजे महाभारत आहे. महाभारताचं सार म्हणजे भीष्म पर्वात आलेली श्रीमद भगवद्गीता आहे. श्रीमद भगवद्गीतेचं सार म्हणजे 9वा अध्याय राजविद्या राजगुह्य योगोनाम 9मोध्याय म्हणून माऊली म्हणतात 9मीचे अभिप्राय सहसा मुद्रा लावाव्या बिहाला वेद मग मी वायाग्रह का करू. म्हणजे वेदाचं सार महाभारत, महाभारताचं सार गीता, गीतेचं सार 9वा अध्याय, 9व्या अध्यायाचं सार त्यातला 18 क्रमांकाचा श्लोक गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रुत प्रभव प्रलयस्थानम निधानम बीजमोभयम. आणि त्या श्लोकाचाही सार त्यावर भाष्य करत असताना माऊलीने उद्धृत केलेली एक ओवी जो मज होय अनन्य शरण त्याचे मी निवारी जन्मवरण या लागे शरणागता शरण्य मीची एको. आणि तिचंही सार एका अनन्य पदात जो मज होय अनन्य न अन्य इति अनन्य अन्य आश्रय त्यागो इति अनन्यता. म्हणजे कुठून आला आपण वेदापासून ते अनन्य पदापर्यंत. ते वेदापासून अनन्य पदापर्यंत नाही आला तर एवढं सगळा शिकला अनन्यता नाही आली तर ते सगळं वायफळ आहे, निष्फळ आहे. आणि एवढं सगळं करून अनन्यता जर हस्तगत झाली तर ते सर्व सफल आहे. तसं या दर्शनशास्त्रामध्ये आपण सुरुवातीलाच पाहिलं विचारसागर म्हणजे काय तर पहिले 3 वेदांत प्रस्थांत आहेत, दशोपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्र. त्यावरच्या आचार्यांचे 3 भाष्य, उपनिषद भाष्य, गीता भाष्य आणि सूत्र भाष्य. आणि त्यावर 3 महापुरुषांनी लिहिलेले 3 प्रकरण ग्रंथ अद्वैत सिद्धी, अद्वैत सिद्धी विवरण आणि भामती निबंध असे 3 त्रिक 9. या 9 ग्रंथ सार म्हणजे कोण आहे हा विचारसागर. आणि त्या विचारसागराच्या 7 तरंगामध्येही सार म्हणजे 4था तरंग आणि 4थ्या तरंगामध्येही सार हा 53 क्रमांकाचा परिच्छेद. आणि हा जर एवढं करून हा जर हस्तगत झाला तर मग अनन्य मग साधलं, नाहीतर हा जर नाही साधला तर मग काही साधलं नाही. अशा पद्धतीचा हा सार सर्व तरंगाचा सार किंवा सर्व विचारसागराचा अध्यात्म विश्वाचा सार कोण असेल तर हा परिच्छेद आहे. आणि या परिच्छेदाचा सार सूत्ररूपाने दडलेला आहे जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. तर तिथे बुद्धी जाणे आणि न जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीची असे. याचं नंतर खाली ओव्यामध्ये त्या 5-6 ओव्याचा पुन्हा 7 ओव्याचा खाली थोडक्यात अर्थही दिला होता पहिल्या तरंगात.
आणि म्हटले याचा हा विचार अत्यंत गहन आहे, सूक्ष्म आहे. जसा जसा विचार सागर ग्रंथाचा परिचय साधकाचा होईल तसं त्याचं रहस्य उलगडत जाईल. पण तूर्त त्याचा थोडक्यात अर्थ आम्ही केलेला आहे. तर त्या ओवेतील जे बुद्धी जाणे आणि न जाणे हे जे महत्त्वाचं विधान आहे त्याचा सार म्हणजे हा परिचय इथे आहे 53 मध्ये, का बुद्धी जाणे आणि न जाणे. आता हे विधान आपल्याला बोधतो व्याघात दोषाने युक्त वाटतं. जाणे असेल तर न जाणे कसं, न जाणे असेल तर जाणे कसं. त्यावेळेला आपण बोललो होतो तुकोबरा एकाच अभंगामध्ये म्हणतात, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार नाही अपवित्र शरीराचे. म्हणजे या चरणामध्ये शरीराचं घाणेरडा गलिच्छ म्हणजे त्याला कमी लेखलं आणि लगेच दुसऱ्या चरणात म्हणतात शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसले, शरीर साध्यवय केले, शारीरे साधिले परब्रह्म. आता याच्यावर तर स्थिर राहावा नाही, लगेच मग शरीर विटाळाचे आळे, माया मोहपास जाळे, पतन शरीराच्या मुळे शरीर काळे व्यापिले. मी ते तरी थांबा, मग शरीर सकाळी शुद्ध. म्हणजे नेमकं काय, तर त्याचा समन्वय आपण पाहिला होता की शरीराचा विनियोग आपण कसा करतो त्यावरती फलश्रुती ठरलेली आहे. जर शरीराला साध्य म्हणून पाहिलं म्हणजे जीव तोची देव, भोजन ते भक्ती, मरण त्याची मुक्ती पाषांड्याची, देह खंडानाम आत्मा ईश्वर पाषाण प्रतिमा या प्रवृत्ती प्रमाण ढळूची नेणे, तर मग शरीर विटाळाचे आळेच आहे, शरीर दुःखाची कोठारच आहे. पण त्या शरीराकडे साधन म्हणून पाहिलं, येण्याची शरीरे, शरीरा येणे सरे किंबहुना झाले चिरा पडे, मनुष्य देहाचे ज्ञाने सच्चिदानंद पदवी घेणे एवढा अधिकार नारणे कृपावलोकने दिलेलं असे. या नरदे निधान लागले हाती, उत्तम सार उत्तम गती, देवाची होईल म्हणती ते होते तरीकाची तीन धरावे. आपण त्याचा विनियोग कसं करतो यावरती ते ठरतं ते दुःखाचं कोठार आहे का उत्तम चांगले आहे. तसं बुद्धी जाणे आणि न जाणे म्हणताना जाणे म्हणत असेल तर न जाणे कशी, न जाणे म्हणत असेल तर जाणे कशी, उदतो व्याघात दोष आपल्याला वाटतो. पण जाणे म्हणताना वक्तुर इच्छा तात्पर्य, वक्त्याचं तात्पर्य काय, त्याच्या पाठीमागचा गर्भित अर्थ काय, हा जाणला तर जाणे म्हणणंही बरोबर आहे आणि नाही जाणलं तर न जाणे म्हणणं देखील बरोबर आहे. आणि असाच प्रसंग आपल्याला पहिल्या तरंगात होऊन गेला, ज्या वेळेला साधक, साधन आणि साध्य असे त्रिपुटीचा विचार आपण केला होता. साधक कोण, मुमुक्षु, साध्य कोण, मोक्ष. साधनं पाहिली होती 10, त्यात 2 प्रकार केले होते, अंतरंग आणि बहिरंग. अत्यंत अंतरंग तत्व पदार्थ शोधन, अंतरंग श्रवणादी 3 आणि श्रवणाधिकापेक्षा बहिरंग आणि विवेकाधिकापेक्षा आपले या श्रवणाधिकापेक्षा बहिरंग आणि यज्ञाधिकापेक्षा अंतरंग, विवेकादी चतुष्टय घेतले ते. आणि यज्ञाधिक कर्म आणि उपासना यांना बहिरंगच म्हटले होते. मग त्यावेळेला पूर्व पक्ष म्हणला होता, म्हणती संसारी जन्मेची यज्ञाधिक कर्म की जन्म स्वर्ग सुख भोगेजे म्हणून. यज्ञाधिक कर्म तर संसाराची साधना आहे, तुम्ही त्यांना ब्रह्मज्ञानाची परंपरेने होईना साधना तो देता कसे. तर गुरुदेव बोलले तर तू म्हणतो ते अगदी बरोबर आहे, पण आमचं ते मात्र चुकीचं नाही. याचा अर्थ तुझंही बरोबर आहे आणि आमचंही बरोबर आहे. म्हटले कसं, म्हणले सकाम पुरुषाने जर ती केली साधना स्वर्ग अधिकाची प्राप्ती करतात तर ती संसाराची साधना आहे. पण निष्काम पुरुषाला चित्तसिद्धीद्वारा तैसे मोक्ष दिल ज्ञान येते किरणयान परिथार्य आयशे म्हणून सिद्ध व्हावे. निष्काम पुरुषाला परंपरेने ती चित्तशुद्धीची साधना आहेत असं उत्तर दिलं होतं. किंवा दुसरं उदाहरण, 2 गुरुचे 2 चेले, एका गुरुचे 2 चेले, दोघाचा परस्परावर आतुट स्नेह असताना एक दिवस कडाक्याचं भांडण लागलं. एक म्हणू लागला घोडा केवढा, तो म्हणला घोडा केवढा म्हणजे घोडा एवढा. आपण ओळख पट्ट्या करता म्हणजे एक म्हणू लागलं घोडा बैला एवढा असतो, दुसरा म्हणू लागला नाही घोडा शेळी एवढा असतो. आता ते दोघं सख्खे, एका गुरुचे सख्खे चेले, आणि तरी यांनी असे भांडण का केले असं होणं संभवनीय नाही. मग गुरुजीने विचारलं, जो शेळी एवढा म्हणतो त्याला विचारलं तू कुठून पाहिला. म्हटलं कुठून म्हणजे डोंगराच्या शिखरावरून खाली बघितला. आणि दुसऱ्याला विचारलं तो म्हटलं मी जवळ उभा राहून बघितला. मग म्हटलं आता दोघांचंही बरोबर आहे, कारण घोडा शेळी एवढा जरी नसला तरी त्याने दुरून पाहिल्यामुळे त्याला शेळी एवढा दिसला, आणि तू जवळून पाहिलाय म्हणून तुला आहे तेवढा दिसला. मग कोणाचं चूक आहे, दोघांचंही बरोबर आहे ना. भिन्न भिन्न विवक्षेने पाहिल्याच्या नंतर हे एक उदाहरण पाहिलं. तिसरं उदाहरण बाबा देत असतात,
संगीताचे रसिक असणारी दोन मुलं ट्रेनचा प्रवास करतायत आणि संगीताचे रसिक असल्यामुळे जो ज्याचा रसिक असतो कोणी भेटला का तसा विषय निघत असतो, विषयाला विषय निघाला आणि मग घरंदाज गायक, खानदानी गायक, गायकी घराणे असं बोलत चर्चा चालत चालत मग हल्ली आपल्या भारतात कोण, त्यात महाराष्ट्रात कोण, पुणे जिल्ह्यात कोण, असं करता करता कोण गायक आहे गानगंधर्व म्हणून. एक म्हणायला लागला आपल्या काकासारखा तूर्त तरी महाराष्ट्रात काय पण भारत देशात सुद्धा नाही. दुसरं म्हणायला लागला मूर्ख आहेस तू, आपल्या मामासारखा नाही. एक म्हणतो काकासारखा नाही, एक म्हणतो मामासारखा नाही. तो म्हणायचा काका, हा म्हणायचा मामा, काका मामा, काका मामा, असे मारक्या मशिबासारखे पाहायला लागले. कोणीच माघार घेणं, शेवटी परत धराधरीन मारामारीन उरावर बसायला इथपर्यंत त्यांचं कलह झाला. कोणीच माघार घेणं, काय करावं. शेवटी ते पोलीस आले, त्यांनी ते सोडलं. दोन रिक्षात बसलेत, घरी गेलेत, पायऱ्या जिन्या चढायला लागलेत आणि मग हाही त्याच्याकडे बघतो, तोही त्याच्याकडे बघतो, पुन्हा मारक्या मशीसारखा. दोघांनी बेल वाजवली, एक व्यक्ती बाहेर आली, दोघं एकदम म्हणलेले काका मामा. आणि त्या व्यक्तीने त्यांना कवेत घेतलं आणि दोघाला कवेत घेतल्याच्या नंतर ती व्यक्ती होती पंडित गानगंधर्व भीमसेन जोशी. पण ते म्हणले काका, हा म्हणला मामा. मामा हा तुम्हाला काका कसं काय म्हणतो? अरे म्हटले वेड्या, तो माझ्या भावाचा मुलगा आहे. हा म्हणतो मामा हा तुम्हाला काका, हा तुम्हाला मामा कसं म्हणतो? तो बहिणीचा मुलगा आहे. बहिणीचा मुलगा आहे मग भाचा आहे, भावाचा मुलगा आहे पुतण्या आहे. भावाचा मुलगा पुतण्या असल्यामुळे तो काय म्हणणार? काका म्हणणार. आणि बहिणीचा मुलगा भाचा असल्यामुळे तो मामा म्हणतो. मग हे दोघं म्हटले आपण विनाकारणच भांडण केलं. कारण हा म्हटलं मी ज्याला काका म्हणतो तू त्याला मामा म्हणतो, हे जर मला कळालं असतं तर मी भांडलंच नसतो. म्हटले मग माझं तसंच, मी ज्याला मामा म्हणतो तू त्याला काका म्हणतो, हे जर कळालं असतं तर मी कलह केला नसता. मग दोघाचं चूक होतं का दोघाचं बरोबर होतं? बरोबर जर दोघाचं होतं तर कलह काय झालं? सालक सारमेय न्याय. इथं तर पुढे येणार आपल्याला 7व्या तरंगामध्ये. सालक सारमेय न्याय. शालक म्हणजे कुत्रा, सारमेय म्हणजे कुत्रा, सालक म्हणजे मेवना आणि न्याय म्हणजे दृष्टांत. तर ते काय झालं, लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर मुलगी नेमकी नांदायला आली आणि घरी ह्या घरचं कुत्रं त्या घरच्या कुत्र्याला अगोदर घाबरत होतं, पण घरातली माणसं आली त्याला पाठबळ आलं आणि एकाने गोटा घेऊन छिव केलं. मग ते तुटून पडलं. पलीकडच्या कुत्र्याला, ताज्या कुत्र्याला, ह्या जरा मरक्या कुत्र्याने त्याला पलायन करायला भाग पाडलं. ते पळून गेलं, याचा विजय झाला. आणि मग घरच्या कुत्र्याचं नाव होतं उत्फालक आणि शेजारच्या कुत्र्याचं नाव होतं धावक. मग धावकाला पळून लावला आणि उत्फालकाने हे कार्य केलं. लग्नातली लोक आली लग्नाची, ती लग्न विसरली, ते उत्फालकाची स्तुतीच करायला लागली, धावकाची निंदा करायला लागली. आणि ती बाई रडायला लागली नवीन आलेली नांदायला. आणि मग सायंकाळी तिच्या पतीने विचारलं, पहिल्या दिवसांनी इतकं रडणं पडणं? ती म्हणली आता करावं होतं काय करावं, माझ्या भावाने कोणतं तुमचं बांध कोरला, कोणते उमरे झिजवले, काय तुमचं वाटोळ केलं, अख्खं घरी एकत्र येऊन आल्यापासनं ते सगळं बाजूला राहिलं, तुम्ही खुशाल माझ्या भावाची निंदा करता, माझ्या भावाच्या शत्रूची स्तुती करता. तो म्हटला आम्ही असं करणार नाही. झालं काय? ते म्हणले व्हायचं राहिलं काय? तो म्हटला अगं नेमकं मला काय कळायलाच मार्ग नाही. ती म्हणायला लागली तुम्ही उत्फालकाची स्तुती केली की नाही? म्हटले हो. धावकाची निंदा केली की नाही? म्हटले हो. मग उत्फालकाची तुम्ही स्तुती केली ना, तर उत्फालक माझ्या भावाचा शत्रू. धावकाची तुम्ही निंदा केली, तो माझा भाऊ. मग तुम्ही केली की नाही? तो म्हटला वेडी, उत्फालक म्हणजे आपला घरचा कुत्रा, ते तिच्या भावाच्या शत्रूचं नाव. आणि धावक म्हणजे शेजारचा कुत्रा, ते तिच्या भावाचं नाव. त्या नावाचा कोणाला कुत्र्याला ही नावं दिली ही तिला न कळाल्यामुळे तिला वाटायला आपल्या भावाची काय करतात निंदा आणि भावाच्या शत्रूची काय करतात स्तुती. मग तिचा गैरसमज नाही का? तो का गोड गैरसमज आहे? गोड गैरसमज आहे. बरं त्यांनी काही त्याची निंदा स्तुतीचं त्यांना काही माहितीही नाही. मग तसा प्रकार या ठिकाणी होतो. मग ब्रह्मज्ञान आत्मज्ञान होण्याचा प्रकार सुद्धा आता हे आपण जे 2-3 दृष्टांत पाहिलेत, म्हणजे कोण गायक चांगला आहे, यज्ञातिक कर्म हे म्हणजे मोक्षाचं साधन आहे का संसाराचं साधन आहे, किंवा हे सालक सारमेन आहे. तसं बुद्धी जाणे म्हणणं बरोबर आहे का न जाणे म्हणणं बरोबर आहे? तर दोन्ही बरोबर आहे. जाणे म्हणतात त्यावेळेला त्याच्या पाठीमागचा आशय काय, आणि न जाणे म्हणतात त्यावेळेला त्याच्या पाठीमागचा आशय काय, हा विषय लक्षात आला तर दोन्ही बरोबर आहे. मग विषय काय आहे, आशय काय आहे ते तर सांगा. तर ज्या ज्या वेळेला बुद्धी जाणे असं म्हणतात त्याचे अनेक विकल्प आपण पाहिले, त्यातले 2-3 विकल्प इथे देतात. तर त्यावेळेला बुद्धी जाणे म्हणतात त्यावेळेला वृत्तीव्याप्तीने बुद्धी जाणे,
फलव्याप्तीनं न झाले. आणि आत्ताच मागच्या परिच्छेदात आपण बघून आलो आहे, 1-2 परिच्छेदापूर्वी, का ज्या वेळेला बाहेरचा एखादा पदार्थ असेल, अमावस्येच्या काळ्या रात्रीमध्ये एखादा फळ झाकून ठेवलं तर ते दंड, घटाचं आवरण फोडण्याकरता दंड लागतो, आणि तो पदार्थ पाहण्याकरता बॅटरी लागते. दंडस्थानी वृत्तीव्याप्ती आणि ते पदार्थस्थानी फलव्याप्ती. पण तिथे जर दिवा झाकून ठेवला पेटलेला, तर मग तिथे दंडच लागतो, म्हणजे वृत्तीच लागते. पुन्हा बॅटरी म्हणजे फलव्याप्तीची गरज नाही, कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे. अविद्यत्वे सती अपरोक्ष रूपत्वम स्वयंप्रकाशत्वम. मग तो विकल्प पहिला इथे घेतलेला आहे. कधी कधी बघा, मनसा एव इदम आप्तव्यम, म्हणजे मनानेच त्या आत्मस्वरूपाला आपण जाणू शकतो. तत्र निश्चयात्मिका बुद्धी, बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एकाकेशी राज्य सकळ सिद्धी. बुद्धिनिष्ठ आत्मज्ञान ब्रह्मरूप भावे आपण ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी. असं म्हणताना मनाचा बुद्धीचा तो विषय होतो असं सांगितलं. आणि कधी कधी म्हणतात मनाचे नखी न लगे, बुद्धीची दृष्टी किरण रेगे, ते इंद्रिया किर जोगे काय होईल. मन वाचा ते तुझे स्वरूप, किंवा येतो वाचे निवर्तन ते अप्राप्य मनसा असं. न तत्र चक्षुर्गच्छिती, न वाघ न मनो न धी, असं म्हणताना तो कशाचाच विषय नाही असं सांगतात. मग ज्या वेळेला तो आत्मा मनबुद्धीचा विषय नाही असं सांगतात, त्यावेळेला अनावृत्त आत्मा घ्यायचा. आणि ज्यावेळेला तो मनबुद्धीचा विषय आहे असं सांगतात, त्यावेळेला आवृत्त आत्मा घ्यायचा. मग आत्मा मनबुद्धीचा विषय आहे का नाही, का आहे पण नाही पण, आहे पण नाही पण, आणि आहे पण नाही पण, आहे ना. मग आहे पण कधी आवृत्त असेल तर, नाही पण कधी अनावृत्त असेल तर. मग मनबुद्धीचा विषय नाही आत्मा नाही, कधी अनावृत्त असेल तर. आहे आत्मा आहे कधी आवृत्त असेल तर. मग आत्मा मनबुद्धीचा विषय आहे का, हे बरोबर आहे का, आहे. नाही हे बरोबर नाही का, आहे. अशा कसे तुम्ही 2 तोंडी, आम्ही 2 तोंडी नाहीच आहे. आमचा फक्त समन्वय आहे का ज्या वेळेला आवृत्त आत्मा असतो त्यावेळेला मनबुद्धीचा विषय तो आहे, आणि अनावृत्त असतो तो मनबुद्धीचा विषय नाही. आणखी 1-2 विकल्प येतात, जसे क्रमाने येतील तसं त्याचा भाव आपण पाहू. आत्मज्ञान व ब्रह्मज्ञान होण्याचा प्रकार. ज्याकरिता बाह्य पदार्थाच्या प्रत्यक्ष ज्ञानाची रीती सांगितली मागे 38 क्रमांकाच्या परिच्छेदामध्ये, त्या आत्मज्ञानाच्या प्रत्यक्षाची रीती काय करतो आता सांगतो. शरीराच्या आत असणाऱ्या आत्म्याचे म्हणजेच ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होते. म्हणजेच कोणते ज्ञान, अपरोक्ष ज्ञान होते. तेव्हा अंतःकरणाची वृत्ती बाहेर जाण्याची आवश्यकता आहे का, नाही. मनुष्याने घरातून दुकानावर कधी जायचं एखादी वस्तू खरेदी करण्याकरता, बरोबर आहे, छान आहे. घरात नसेल तेव्हा, ती जर घरात असेल तर बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. तसं आत्म्याच्या प्रत्यक्ष करता अंतःकरण वृत्तीला बाहेर कधी जावं लागलं असतं. आत्मा जर आहे ना बाहेर असता तर. उलट आत्मा शब्दाचा अर्थ आहे आत नव्हती व्यापनव्हती, ती आत्मा जो आतच आहे. मग आतच आहे तर त्याच्या प्रत्यक्ष करता वृत्तीला बाहेर जाण्याची आवश्यकता नाही. म्हणून म्हणतात अंतःकरण वृत्ती बाहेर जाण्याचे कारण नाही, कारण आत्मा आत आहे. आत नव्हती व्यापनव्हती ती आत्मा. आणि मग त्या आत्म्याकडे अंतःकरण वृत्ती गेली म्हणजे काय करते, वृत्तीचं काम आहे अज्ञान आवरण भंगारता वृत्ती. ते दंडाचं काम काय असतं, घटाचं आवरण फोडायचं. तसं वृत्तीचं काम काय असतं, अज्ञानाचं आवरणाचं भेदन करायचं. मग ती आत्माश्रित अज्ञानाच्या आवरणाचा नाश करते. कोणती वृत्ती, आत्माकार झालेली वृत्ती. ती कशी होते, गुरुजींनी उच्चारलेलं तत्वमसी महावाक्य अधिकारी श्रोत्याच्या श्रोत्र इंद्रियावर त्याचा श्रवण साक्षात्कार झाला की हृदयरूपी बेळापर्यंत ती अंतःकरण वृत्ती जाते आणि आत असणाऱ्या आत्माश्रित अज्ञानाचा आवरणाचा ती भंग करते. आणि मग त्या निरावरण झाला आत्मा, कारण आत्म्यावर आवरण होतं कोणाचं, अज्ञानाचं. आणि ते वृत्तीने काढलं का आत्मा कसा झाला, निरावरण, म्हणजे अनावृत्त तो झाला. मग निरावरण आत्म्याचं ज्ञान वृत्तीतले असणाऱ्या चिदाभासने होतं, हो की नाही, नाही आहे ना. वृत्तीतले चिदाभासने होणार नाही, का बरं, कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे. मग वृत्ती नाही का, वृत्ती चिदाभास नाही का तिथे, जिथेची ती वृत्ती आहे अंतःकरणाची वृत्ती आहे. आणि अंतःकरणात जर चैतन्याचं प्रतिबिंब आहे तर वृत्ती चिदाभास आहेच आहे, पण असून नसल्यात जमा आहे. कसा येतो म्हटलं तर आपण अकिंचित कराय, कशाप्रमाणे, जसा दिवसा असणारा काजवा हा असून नसल्यात जमा आहे, ते दिवसा असणारी लाईट असून नसल्यात जमा असते. तशा पद्धतीने सूर्याच्या म्हणजे आत्मरूपी चित सूर्याच्या प्रखर प्रकाशापुढे चिदाभासरूपी काजवा
आत्मप्रकाशाच्या वेळेला असून नसल्यातच जमा येतो अकिंचितकर आहे. मग निरावरण आत्म्याचे स्वयंप्रकाशाने म्हणजेच सच्चिदानंद रूपाने ज्ञान होते आणि हेच आत्म्याचे कोणते ज्ञान? प्रत्यक्ष ज्ञान. यालाच म्हणतात ब्रह्मज्ञान. आता ते आवृत्त आत्म्यात जाणे आणि अनावृत्त आत्म्यास न जाणे, वृत्तीव्याप्तीने जाणे आणि फलव्याप्तीने न जाणे, शास्त्र सुसंस्कृत अंतकरण असेल तर जाणे, शास्त्र संस्कार विहीन असेल तर न जाणे, मलविक्षेपादी बोधानी दोषाने युक्त असेल तर मग न जाणे आणि मलविक्षेपादी रहित असेल तर जाणे, गुरुकृपा, शास्त्रकृपा, ईशकृपा, अंतकरण कृपा या कृपेने संपन्न असेल तर जाणे आणि कृपेने रहित असेल तर न जाणे. असे जे अनेक विकल्प आपण केले होते सुरुवातीलाच, तर त्यातला पहिला विकल्प आहे आवृत्त आत्म्यास जाणे आणि अनावृत्त आत्म्यास न जाणे. तो विकल्प आता इथे देतात. यावरून आवरण सहित असणार, आवरण म्हणजे आवृत्त, आवरण सहित असणारा आत्मा कोणाचा विषय होतो? वृत्तीचा. आणि तोही विषय कशा करता? वृत्ती त्याचं प्रकाशन करते का त्याच्या आश्रित अज्ञानाचं आवरण तेवढं घालवते? त्याच्या आश्रित असणारा अज्ञानाचं आवरण फक्त घालवते. आणि मग वृत्तीचं त्या आत्म्याचं प्रकाशन कोण करतो? कोण नाही. आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे स्वतःच त्याच्या स्वतःच्याच प्रकाशाने तो स्वतःला काय होतो? ज्ञात होतो. आता त्याने त्याला ज्ञात होणं म्हणजे तो आत्मा मी आहे हे कळणं आहे ना, किंवा आत्माच ब्रह्म आहे, ब्रह्मच आत्मा हे कळणं, हेच त्याचं अपरोक्ष ज्ञान आहे. या आवरणसहित आत्मावृत्तीचा विषय आहे, निरावरण शुद्ध आत्मावृत्तीचा विषय नाही. मग आवरण शुद्ध आवृत्त आत्मावृत्तीचा विषय आहे याकरता पुरावा देतात. दृश्यतेत वगैरे बुद्ध्या सूक्ष्मया सूक्ष्मदर्शिभी किंवा मनसा एव इदम आप्तव्यम इत्यादी वेदांत वाक्य आहे. म्हणजे दृश्यतेत वगैरे बुद्ध्या म्हणजे अत्यंत दृश्यते नाम ज्ञायते तू नाम, परंतु दृश्यते नाम ज्ञायते एकाग्रया बुद्ध्या. एकच आहे आग्र म्हणजे टोक जिला, जी बुद्धी कार्याला विषय करत नाही, कारणाला विषय करते, अधिष्ठानाला आत्मत्वाने विषय करते, अशा बुद्धीचा तो आत्माविषय आहे असं सांगणं म्हणजे बुद्धी जाणे. किंवा मनसा एव इदम आप्तव्यम, हा असणारा आत्मा फक्त कोणाला विषय होतो? मनालाच विषय होतो. एक मन तुझ्या अवघ्या भांडवाला वाटेता तुला ते येईल कैसे, मने राम झाले, मने राम झाले, प्रवृत्ती ग्रासून कैसे निवृत्तीशी आले. म्हणजे मनाचा तो विषय आहे असं सांगतात. मग मनाचा तो विषय आहे, बुद्धीचा तो विषय आहे असं ज्या वेळेला शास्त्राचे विधान आहे, तर तो कोणता आत्मा मनबुद्धीचा विषय आहे? मग अज्ञान आणि आवृत्त असणारा आत्मा मनबुद्धीचा विषय आहे. नाही असंही म्हणतात. मग ते कोणता? तर अनावृत्त आत्मा हा मनबुद्धीचा विषय नाही, एवढंच सांगतात ते पुढे. दृश्यतेत वगैरे बुद्ध्या मनसा एव इदम आप्तव्यम इत्यादी वेदवाक्य आवरणसहित आत्मा बुद्धी व आवरणसहित आत्म्यास बुद्धी आणि मन हे काय करतात? जाणतात असे सांगतात. आणि यतो वाचे निवर्तन्ते अप्राप्य मनसा सह न तत्र चक्षुर गच्छति. यतो वाचो निवर्तन्ते, यत म्हणजे ज्यापासून, वाचा निवर्तन्ते म्हणजे त्याला प्राप्त न होताना माघारी फिरते. थोडक्यात त्याचं निरूपण करण्याकरता वाणी समर्थ नाही, त्याला त्याचं प्रकाशन करण्याकरता कुठली इंद्रिय समर्थ नाही. म्हणजे मनाच्या नखीनं लगे बुद्धीची दृष्टी किरण रिगे आणि ते इंद्रिया किर जोगे काय होईल. मन वाचा तिथं तुझे स्वरूप. आणि इथे दिलं काय? येतो वाचे निवर्तन्ते अप्राप्य मनसासह न तत्र चक्षुर गच्छति न वाग न मनो न धी. म्हणजे वाणी त्याच्यापर्यंत जात नाही, वाणी सहित मन त्याला प्राप्त न होताच माघारी फिरतं. आणि म्हणून न तत्र चक्षुर गच्छति, डोळा त्याला पाहू शकत नाही. न वाग न मनो न धी, वाणी त्याचं वर्णन करू शकत नाही, मन त्याचं संकल्प विकल्प करू शकत नाही, बुद्धी त्याच्याबद्दल निश्चय करू शकत नाही, चित्त त्याबद्दल चिंतन करू शकत नाही, अनात्म पदार्थाचं तादात्म्य धारण करणारा अहंकार त्याचं तादात्म्य धारण करू शकत नाही. असा जो तो आहे, तो आत्मा आहे. मग आता हे तर मनबुद्धीचा तो विषय नाही असं म्हटले, वरच काय बोलले? मनबुद्धीचा विषय आहे. अरे विषय आहे म्हणत असेल तर नाही म्हणू नका, नाही म्हणत असेल तर आहे म्हणू नका. हा कसं वदत व्याघात? म्हणले वदत व्याघात नाही, आमचा समन्वय जाणून घ्या. ज्यावेळेला आम्ही म्हणतो मनबुद्धीचा आत्मा विषय आहे, त्यावेळेला कोणता आत्मा आहे? आवृत्त आत्मा आहे.
आणि ज्या वेळेला आम्ही म्हणतो मनबुद्धी इंद्रियाचा तो विषय नाही, त्यावेळेला आम्ही अनावृत्त आत्मा असं म्हणतो. म्हणून आमचं दोन्ही बोलणं विधान दोन्ही बरोबरच आहे. फक्त आमचा समन्वय, आमचा बोलण्याच्या पाठीमागचं तात्पर्य जर आपण जाणून घेतलं तर हा वदत व्याघात नसून हेच खरं विधान आहे आणि हेच शास्त्र प्रतिपादित विधान आहे असं आपण देखील मान्य कराल, असं त्याला बोलतात. अशा प्रकारे आणि बघा अशा रीतीने आता हीच गोष्ट आपल्याला मागे सांगितली होती. घटाखाली अंधारामध्ये जर एखादं फळ झाकून ठेवलं तर दोन गोष्टी लागतात. दंड ते आवरण भेदन करण्याकरता, दीप त्या पदार्थाचं ज्ञान करून घेण्याकरता. दंडस्थानी वृत्तीव्याप्ती, दीपस्थानी फलव्याप्ती. आणि जर दीप झाकून ठेवला तर मग फक्त दंड पाहिजे, दुसऱ्या दीपाची गरज नाही, कारण तो दीप स्वयंप्रकाश आहे. तसं आत्मप्रकाशाच्या बाह्य पदार्थाचं ज्ञान करून घ्यायचं असलं घटपटादी पदार्थाचं, तर त्या घटपटादी पदार्थाच्या आश्रित असणारा अज्ञानाचा आवरण भंग करण्याकरता कोण पाहिजे? दंडस्थानी असणारी वृत्तीव्याप्ती, दीपस्थानी वृत्तीतला असणारा चिदाभास. म्हणजे ज्यावेळेला आत्म्याचं प्रकाशन करायचं त्यावेळेला फक्त कोण लागते? वृत्तीच लागते अज्ञानाचा आवरण भंग करण्याकरता, दीपाची आवश्यकता नाही. मग मग इथे काय झालं? वृत्तीव्याप्तीने दुसरा विकल्प येतं, वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे. आणि अगोदर काय झालं? आवृत्त आत्म्यास जाणे, अनावृत्त आत्म्यास न जाणे. आणि आता हे वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे. त्या विकल्पाचं स्पष्टीकरण या पुढच्या काही पंक्तीमध्ये देतात बघा. अशा रीतीने आवरणसहित आत्मा आवरण निवृत्ती करता अंतकरण वृत्तीचा विषय असला तरी अंतकरण वृत्तीत असणाऱ्या आभासास अलग, आभास म्हणजे फलव्याप्ती, आभासास मात्र आत्मा काही नाही, विषय नाही, हे नीट लक्षात ठेवावे. म्हणजे फलव्याप्तीचा आत्मा कधीच विषय होऊ शकत नाही. आणि ही गोष्ट मागे सांगितलेली आहे, त्याचीच थोडीशी पुनरावृत्ती करतात. मागे जड पदार्थाच्या ज्ञानाचा प्रकार सांगताना एक मृतपात्राखाली आच्छादन केलेला जड पदार्थ, म्हणजे आपण फळ घेतलं एखादं, तर जड पदार्थाचे ज्ञान करून घेतेवेळी दंडाने काय करावं लागतं? मृतपात्राचा नाश म्हणजे त्याचं भेदन करावं लागतं. आणि हातातील दीपाने त्या फळाचं आपल्याला प्रकाश, हातातील दीपाच्या प्रकाशाने त्या जड पदार्थाचे काय होते? ज्ञान होते. ते दंडस्थानी घेतली होती आपण अंतकरण वृत्ती म्हणजेच वृत्तीव्याप्ती, आणि दीपस्थानी घेतली होती वृत्तीतील आभास म्हणजेच फलव्याप्ती असे समजावे मागे सांगितले होते. याचाच अर्थ जड पदार्थाच्या ज्ञानाच्या वेळी अंतकरण वृत्तीची व तिच्यातील असणाऱ्या चिदाभास या दोघांची जड पदार्थाचे ठिकाणी काय आहे? व्याप्ती आहे. म्हणजे तिथे वृत्तीव्याप्ती लागते आणि फलव्याप्ती लागते. पण एखाद्या मृतपात्राखाली जर दीप आच्छादन करून ठेवला असेल तर त्याचे ज्ञान करून घेतेवेळी मृतपात्राचे आवरण नाशार्थ फक्त कशाची आवश्यकता आहे आपल्याला? दंडाची म्हणजेच वृत्तीची आहे ना सिद्धांतात, मात्र जरुरी आहे. अन्य दुसऱ्या दिव्याची जरूर नाही. कारण का? कारण मृतपात्राच्या आवरणाखाली असलेला दीप स्वतःच कसा आहे? स्वयंप्रकाशमान आहे. तसा अज्ञानाच्या आवरणाखाली असणारा आत्मा स्वतःच कसा आहे? स्वयंप्रकाश आहे. म्हणून तिथे कोणत्या व्याप्तीची आवश्यकता नाही, फलव्याप्तीची नामचेदाभासाची आवश्यकता नाही. कोणत्या व्याप्तीची आवश्यकता आहे? फक्त वृत्तीव्याप्तीची. अज्ञान आवरण भंगारता वृत्ती, म्हणजे इथे कोणता विकल्प स्पष्टीकरण झाला? वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे. कोणाच्या बाबतीत? आत्मज्ञानाच्या बाबतीत. आत्मज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान. आणि घटपटादी पदार्थाचं ज्ञान असेल तर वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती दोन्हीने जाणे. पण आत्म्याच्या बाबतीत फक्त वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे. या विकल्पाचं स्पष्टीकरण झाल्याच्या नंतर तेच आता जे आपण आत्ता बोललो वृत्तीव्याप्तीने फलव्याप्तीने त्यासंबंधी म्हणतात त्याप्रमाणे, म्हणजे दृष्टांत आणि दाष्टांत घटवतात. त्याप्रमाणे आत्मज्ञानाच्या आवरणाचे त्याप्रमाणे अज्ञानाच्या आवरणाचे म्हणजे आत्म्याच्या आश्रित असणारं जे अज्ञान आहे, सो आश्रय सो विषय. शेवाळ पाण्याच्याच आश्रय राहतं म्हटलं आपण, पाण्याला आच्छादित करतं. किंवा मृदंग विण्याची असणारी खोळ गवसणे त्याच्याच आश्रय राहून त्याला ते आच्छादित करते. तसे अज्ञान कोणाच्या आश्रित राहतं? आत्म्याच्याच, त्यालाच ते विषय नाम आच्छादित करतं. आणि मग त्या अज्ञानाचं आवरण भंग करण्याकरता आपल्याला वृत्ती लागते, वृत्तीव्याप्ती. त्यासंबंधी म्हणतात त्याप्रमाणे म्हणजे हे वर सांगितलेल्या दृष्टांताप्रमाणे अज्ञानाच्या आवरणाने आच्छादित असलेल्या आत्म्याचे ज्ञान करून घेतेवेळी शास्त्रीय शुद्ध अंतकरण वृत्तीच्या व्याप्तीची जरूर आहे. शास्त्रीय शुद्ध वृत्ती म्हणजे अहम देहोस्मी म्हणणारे न, मग मी तो वासुदेव तत्वता कळू येईल विचारिता आहे ठाऊक सभागी असंता दुजा नाही अनेका मागवता का. आदो अहम ब्रह्मास्मी इति उदिते आणि पश्चात सर्व खलुविदम ब्रह्म, याला शास्त्र शुद्ध वृत्ती असं म्हणतात. कारण हे तस्मात शास्त्रम प्रमाणंते, शास्त्र म्हणले ते सांगावे, ते राज्य तृण मानावे, न म्हणतल्या म्हणावे
विषयी विरू घेव हा घे म्हणतले आणि म्हणावे विषयी विरू म्हणजे म्हणजे शास्त्रावर इतकी निष्ठा असावी. तस्मात् शास्त्रम प्रमाणन्ते. मग अशी शास्त्र शुद्ध अंतःकरण वृत्ती लागते. कशा करता? आत्म्याचं प्रकाशन करण्याकरिता शास्त्रीय शुद्ध अंतःकरण वृत्तीच्या व्याप्तीची जरुरी आहे. कारण तशा म्हणजे शास्त्र शुद्ध अंतःकरण वृत्तीशिवाय कशाचा नाश होत नाही? अज्ञानाच्या आवरणाचा नाश होणार नाही. परंतु त्या वृत्तीत असणारा कोण आहे? तिथे आभास आहे. कारण तो अंतःकरणात आहे म्हणून अंतःकरणाच्या वृत्तीत सुद्धा तो आभास आहेच आहे. परंतु त्या वृत्तीत असणाऱ्या आभासाच्या व्याप्तीची काय नाही? जरुरी नाही. कारण त्या घटाखाली झाकलेला दिवा जसा प्रकाशमान होता म्हणून दुसऱ्या दिव्याची गरज नव्हती, तसा अज्ञानाच्या आवरणाखाली आच्छादित असणारा हा आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे तिथे चिदाभास रूपी दुसऱ्या दिव्याची आवश्यकता नाही. कारण आत्मा स्वयंप्रकाश आहे, प्रकाशरूप आहे. अंतःकरणात चैतन्य प्रतिफलित म्हणजे प्रतिबिंबित होते आणि त्यालाच काय म्हटलं आपण? आभास, फल, चिदाभास, प्रतिबिंब अशी नावं आलीत. फल असेही म्हणतात. हे मध्येच सांगायचे असे का? बघा तुम्ही काय म्हटले? अंतःकरणामध्ये कोण प्रतिबिंबित होतो? चिदाभास. त्यालाच काय म्हणतात? फल. असं का सांगायचं? कारण दोन व्याप्ती सांगायची ना, वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती. फल म्हणजे कोण? चिदाभास. मग बाह्य पदार्थाच्या बाबतीत कोणती व्याप्ती लागते आपल्याला? दोन्ही लागते. वृत्तीव्याप्ती कशाला? अज्ञानाचं आवरण घालवण्याकरता. आणि फलव्याप्ती कशाला? त्या पदार्थाचं ज्ञान करून घेण्याकरता. मग आत्म्याचं ज्ञान करून घेण्याकरता कोणती वृत्ती लागते? शास्त्रशुद्ध वृत्ती लागते. आणि शास्त्रशुद्ध वृत्ती काय करते? अज्ञानाचं आवरण भंग करते. जसं बोथट झालेली एखादी कुलाडी असेल तर ती झाड तर तोडत नाही, खवट आपल्या हाताला झटका बसल्याशिवाय राहत नाही. पण तिला जर धार दिली तर हाताला झटकाही बसणार नाही, दोन ठोक्यात ती कुलाडीने ती फांदीला सुद्धा तोडून टाकेल. तसं शास्त्रशुद्ध वृत्ती म्हणजे ती धारदार वृत्ती. ती काय करते? अज्ञान आवरण भेदन करते. आणि ती अज्ञानाचं आवरण भेदन केल्याच्या नंतर मग पुन्हा तिथे काय अशाची आवश्यकता नाही, पुन्हा चिदाभासरूपी फलाची आवश्यकता नाही. का? कारण तो आत्मा स्वयंप्रकाश आहे म्हणून. ते सांगताना म्हणतात अंतःकरणात चैतन्य प्रतिफलित होते म्हणजेच प्रतिबिंब होते म्हणून त्यालाच आभासास फल असेही म्हणतात. प्रतिफलित होतं ना ते, म्हणून त्याला फल असं म्हणतात. हे मध्ये सांगण्याचे कारण असे की बाह्य पदार्थ ज्ञानाखाली आलं. बघा, वृत्तीव्याप्ती आणि फलव्याप्ती अशा दोन्हीची व्याप्तीची आवश्यकता असते. आत्मज्ञान काली फक्त वृत्तीव्याप्ती आहे, काय नाही, फलव्याप्ती नाही. आणि अशी मागे अशा भाषेत शास्त्रकार सांगतात. म्हणजे वृत्तीव्याप्तीने जाणे, फलव्याप्तीने न जाणे. मग वृत्तीव्याप्तीने जाणे म्हणजे अज्ञानाचा आवरण भंग करण्याकरता आत्मावृत्तीचा विषय आहे. पण फलव्याप्तीने न जाणे कारण आत्मा स्वयंप्रकाश असल्यामुळे तिथे चिदाभासाची व्याप्तीची आवश्यकता नाही. अशा रीतीने पण हे कोणत्या वाक्याने कळतं? आपण मागे बघितलं. वाक्य 2 अवांतर वाक्य, महावाक्य. जीव जगत परमात्म्याचं स्वरूप सांगणारं अवांतर वाक्य, जीवशिवाचं ऐक्य प्रतिपादन करणारं महावाक्य. असत्वापादक, अभानापादक असे 2 आवरण. मग ब्रह्म नाही म्हणणं असत्वापादक आवरण आहे ना, आणि भान होत नाही म्हणून नाहीच म्हणणारं अभानापादक आवरण. मग ब्रह्माचं ज्ञान होत नाही म्हणणं आभानापादक, ज्ञान होत नाही म्हणून ते नाहीच म्हणणं असत्वापादक. मग अवांतर वाक्य परोक्ष ज्ञान असत्वापादक आवरणाची निवृत्ती, महावाक्य अपरोक्ष ज्ञान आणि आभानापादक आवरणाची निवृत्ती. त्या संबंधीचा थोडासा विचार सांगताना म्हणतात, या रीतीने महावाक्याची विचारखाली अंतःकरणाची वृत्ती अंतर्मुख होऊन आत्म्यावरील असणाऱ्या अज्ञानाचं आवरण निवृत्त करते आणि स्वप्रकाशानेच स्वयंप्रकाश असल्यामुळे आत्म्याचे सच्चिदानंद ब्रह्मरूपाने, कारण ब्रह्म जसं सच्चिदानंद रूप आहे तसाच आत्मा हा सच्चिदानंद रूप आहे. नव्हे आत्मा आणि ब्रह्म दोन नाहीच आहे, फक्त व्यष्टीदृष्ट्या त्याला आत्मा म्हणतात आणि समष्टी जगताचा अधिष्ठान असेल त्याला ब्रह्मचैतन्य असं म्हणतात. म्हणून आत्म्याचे सच्चिदानंद ब्रह्मरूपाने अंतःकरण वृत्तीत आपोआप काय होते? ज्ञान होते. कारण त्या ज्ञानाला प्रतिबंध कोणी केला होता? अज्ञानाच्या आवरणाने. आणि त्या अज्ञानाचं आवरण वृत्तीने घालवलं का स्वप्रकाशानेच त्या आत्म्याचं ज्ञान होतं. अशा आत्मज्ञानाचा प्रकार आहे हे लक्षात आले म्हणजे जो आनंद सत्यप्रकाश विभू आणि आधार नाम रूपास बुद्धी न जाणे आणि जाणे त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच यासे या पहिल्या तरंगातील मूल ग्रंथकाराच्या पहिल्या ओवीचा अर्थ आपल्या काय होईल? लक्षात येईल. आता तो आपल्या लक्षात आलेला आहे. पुढे निर्गुण ब्रह्माचे प्रत्यक्ष ज्ञान होणार नाही असं शिष्य शंका घेतो. गुरुदेव त्याचं उत्तर देतात.
आणि तो विषय आपण उद्याच्याला घेऊ. काय नाही, आपलं उरकेला आता. पुंडलिक वरदार विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, सद्गुरु जोग महाराज की जय.